क्षेत्रातील लोक आम्हाला भरभरून मदत करत असतात. मग आपण आपल्याला जी आलेली मदत आहे ती लोकांना कळली पाहिजे. लोक आपल्याला मदत करतात की त्यांना समजलं पाहिजे की ही मदत नेमकी जाते कुठे. तर हा वर्षभराचा जो लेखाजोखा आहे तो आम्ही तुमच्यासोबत या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मांडत असतो. दुसरी गोष्ट अशी की वर्षभरात अनेक पालकांसोबत आमचे स्नेह जुळतात, त्यांचे प्रश्न आम्ही सोडवतो. तर त्यांचे संबंध तसेच ऋणानुबंध आमच्याशी राहावे त्यामुळे तो स्नेह मिळावा म्हणून हा एक कार्यक्रम साजरा करण्याचा आमचा मानस असतो. दुसरी गोष्ट अशी की अनेक विद्यार्थ्यांचे खूप छोटे छोटे प्रश्न आहेत, पण त्यामुळे ते गेली 3-3, 4-4 वर्ष शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर राहतात. आम्ही मध्यंतरी मावळ या ठिकाणी गेलो होतो. मावळ या ठिकाणी गेल्यानंतर आम्ही तिथल्या वस्तीवरल्या आदिवासी मुलांसोबत दिवाळी साजरी केली. दिवाळी साजरी केल्यानंतर त्यांना जसं कळलं की आम्ही शैक्षणिक काम करतोय, त्यासोबत तिथले 1-2 पालक आमच्याकडे आले आणि सांगितले की सर फक्त चुकीची कास्ट लागल्यामुळे गेली 5 वर्ष माझी मुलगी शिक्षणापासून वंचित आहे, तिला हे मिळत नाहीये. दुसऱ्या आदिवासी मुलाचं म्हणणं होतं की आम्हाला इथलं प्रशासन आधार कार्ड पण काढून देत नाहीये, गेलं ते हाकलून दिलं जातं.